कारमधून पुण्याहून सोलापूरकडे मेफेड्रिन घेऊन येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली। या माहितीवरून सापळा रचून 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। कारमधून पुण्याहून सोलापूरकडे मेफेड्रिन घेऊन येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली। या माहितीवरून पोलिसांनी बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सापळा रचून संशयित कारला अडवून 4 आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलं। त्यांच्या गाडीमध्ये 18 ग्रॅम मेफेड्रिन आढळून आलं। या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी अटक केली होती। त्यांना 5 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। दरम्यान मोहसिन इस्माईल शेख वय वर्ष 33 राहणार कुमार स्वामीनगर शेळगी, याकूब अली बागवान वय वर्ष 51 राहणार ममतापुरा कलबुर्गी, मोहम्मद मतीन हाजी शेख वय वर्ष 49 राहणार कलबुर्गी, बाबा फरीद अब्दुल सलीम बागवान वय वर्ष 37 राहणार कलबुर्गी, मुझफ्फर अब्दुल जब्बार शेख वय वर्ष 31 राहणार गणेशपेठ हिंगोलांबिका मंदिर, इरफान इस्माईल शेख वय वर्ष 22 राहणार कुमार स्वामीनगर शेळगी, मुबारक राज अहमद शेख वय वर्ष 32 राहणार आदर्शनगर शेळगी, असलम मोहम्मद युसुफ बागवान वय वर्ष 45 राहणार विडी घरकुल हैदराबाद रोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। हे सर्वजण शहर आणि जिल्ह्यातील लोकांना एमडी विक्री करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं। दरम्यान आरोपींनी एमडी कुठून आणलं, कुठं तयार केलं याचा शोध पोलीस घेत आहेत। ही कामगिरी सायबर पोलीस निरीक्षक दीपक भिंताड, गुन्हे शाखेचे सपोनी विशाल वायकर, भीम गोंडा पाटील, फौजदार सूरज निंबाळकर, श्रीकांत गायकवाड, अंमलदार शिंपाळे, राहुल दोरकर, सूरज रामगोडे, मनोज राठोड, उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, विजय शिंदे, नारायण गोलीकर यांनी केली।